नवनिर्वाचित खासदारांचे पोस्टर फाडल्यावरून अमरावतीत राजकारण तापलेलं आहे। काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांचा बॅनर भाजपने फाडल्याचा आरोप करण्यात आलाय आणि मागासवर्गीय कार्यकर्ता खासदार झाल्याने भाजपच्या पोटात दुखतंय अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे। रविवारी राजकमल चौकात मवी आणि महायुतीचे कार्यकर्ते आमने सामने आलेले होते आणि या दोन्ही गटांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं। तर मोदींच्या शपथविधीचा जल्लोष साजरा करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांचे पोस्टर फाडल्याची एक पोस्ट यशोमती ठाकूर यांनी केलेली आहे। एक मागासवर्गीय कार्यकर्ता खासदार झाल्यामुळे भाजपच्या संपूर्ण इकोसिस्टीमच्या पोटात दुखू लागल्याची ही टीका त्यांनी केली आहे। हा उन्माद योग्य नाही, उन्माद दाखवला म्हणून महाराष्ट्रात अशा गाशा गुंडाळावा लागला। जनतेच्या खासदाराला केवळ मागासवर्गीय आहे म्हणून ही वागणूक देणार असाल तर मतपेटीतून आणखी कडक उत्तर दिलं जाईल असाही इशारा त्यांनी एक्स पोस्टमधून दिला आहे। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी छगन जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। छगन, अमरावतीमध्ये काँग्रेस आणि महायुतीचे कार्यकर्ते आमने सामने आलेले होते। बळवंत वानखडे यांचा बॅनर फाडल्यावरून वाद झाला आणि आता त्यावरून यशोमती ठाकूर यांनी देखील टीका केली आहे। नक्कीच जी घटना जी आहे ती काल रात्रीची आहे। नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याच्या याच्यावरती त्यांनी जल्लोष केला होता भाजप कार्यकर्त्यांनी, त्यावेळेस हा प्रकार आहे। मात्र पोलिसांनी ज्या पद्धतीने यात मध्यस्थी घेतलेली आहे, पोलिसांकडून या घटनेच्या विरोधात जर बघितलं तर कार्यकर्त्यांच्या 20 जणांविरुद्ध जे आहे ते गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्या बॅनर फाडणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत सध्या आणि लवकरच त्यांना अटक करू अशी देखील मागणी, लवकरच अटक करू आपण असं देखील सांगणं पोलिसांकडून आलेलं आहे। मात्र यात जर बघितलं तर ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। 24 तासात त्यांना अटक करा नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू आणि आंदोलन करू अशा पद्धतीची प्रतिक्रिया ठाकरे गटाकडून देण्यात आलेली आहे। आणि या दरम्यान जर बघितलं तर यशोमती ठाकूर यांनी देखील एक पोस्ट केलेली आहे आणि घटनेचा निषेध देखील केलेला आहे। धन्यवाद छगन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। Thank you.